टायमिंग मॉर्निंगचे 10 वाजलेले आहेत. बघू शकता भांडे किती झालेले आहेत, म्हणजे ढीग लागलेला आहे. म्हणजे स्वयंपाक झालं, सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आणि आजचा वार सांगते, आजचा वार रविवार आहे. तर सगळ्यांना वेगवेगळे, यांच्यासाठी पोहे बनले, बाबांसाठी भाकर भाजी बनली, दिनेसाठी वरण भात बनलं, प्रत्येकाचं वेगवेगळं. मग त्यामध्ये मला भरपूरच लेट झालेला आहे. म्हणजे आणखीन मी पूजा केलेली नाही आहे. नवरात्र सुरू आहे, तर सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. आज देवीला चौथी माळा आहे आणि आजचा कलर आहे नारंगी. तर मी ही साडी घातलेली आहे आणि मॉर्निंगची सगळी कामं आवरली. लगेच मी स्वयंपाक बनवला, सगळ्यांचं जेवण खाणं झालं. जोपर्यंत एक वेळचं जेवण होत नाही सगळ्यांचं, तोपर्यंत आपली धावपळ सुरू असते. टायमिंग बघू शकता, 9:45 वाजलेले आहेत आणि किचन स्वच्छ झालेले आहे. आणि अगोदर मी आता देवपूजा करून घेते. खूपच लेट झालेला आहे आणि बाबांचं पाणी पण संपलेलं आहे. म्हणजे छोटी छोटी कामं अशी होऊन जातात ना की आपल्याला किती धावपळ केली तरी कामं आवरत नाहीत, कारण ही कामं आपल्याला वेळेनुसार करायची असतात. तर पाणी इकडे मी गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे अगोदर ते आयुर्वेदिक काड्या टाकल्या, पाणी उकळवून घेतलेलं आहे. नंतर मी गार पाणी टाकलेलं आहे आणि पाणी परत गरम करायला ठेवायचं आहे. म्हणजे ते इतक्या सगळ्या पाण्यात ते काड्या टाकल्या तर ते व्यवस्थित शिजल्या जात नाहीत, म्हणून अगोदर थोडंसं पाणी टाकून ते उकळवून घेतलं. आणि अगोदर मी इकडे नैवेद्याची तयारी करत आहे. म्हणजे अगोदर नैवेद्य थाळी बनवून घेते आणि मगच पूजा करायला सुरुवात करणार आहे. आणखीन मला माळ पण बनवायची आहे. तर इकडे चहा पण बनलेला आहे. म्हणजे लेट झाला तरी पण बघा, चहा पिल्यानंतर छान वाटतं. असं वाटतं की मॉर्निंगची सुरुवात आत्ता झालेली आहे माझी. तर तिकडं खीर बनवण्यासाठी मी तांदूळ भिजत ठेवले. म्हणजे काल मी शेवायची खीर बनवलेली होती, आज तांदळाची खीर बनवणार आहे. आणि जोपर्यंत की तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत मी इकडं हार बनवून घेते. तर स्वास्तिकची फुलं घेऊन आलेली आहे. यामध्ये कलरफुल फुलं आज एकी नाही आहे, म्हणजे झेंडूची फुलं वगैरे आणलेली नाहीत. हीच फुलं आहेत, दासाळ्याची आहेत 2-4. पण मी आज स्वास्तिकच्या फुलाचाच हार बनवणार आहे. यामध्ये 1-2 पानं टाकली तरी पण छान वाटतात. पण आता मी बाहेर गेली नाही, कारण खूप लेट झालेलं आहे मला. पण म्हणलं आता फक्त व्हाईट कलरचे फुलाचा हार बनवायचा. तर इकडं फुलाचा हार मी बनवून घेतलेला आहे. तोपर्यंत तांदूळ पण भिजलेले आहेत आणि लाईट गेलेली आहे यावेळेत. तर बाहेर मी मिक्सर नेऊन लावलेलं आहे, तिथंच वाटण करून आणणार आहे. ज्या वेळेत आपल्याला घाईगडबड असते त्यावेळेत लाईट साथ देत नाही, लाईट जाते, असंच आहे. पाणी मी मॉर्निंगलाच भरून घेतलेलं आहे पूजेसाठी. आणि इकडं मी अगोदर दूध गरम करायला ठेवते आणि जोपर्यंत दूध गरम होत आहे तोपर्यंत मी तांदूळ वाटून घेते. म्हणजे तांदूळ एकदम बारीक वाटायचं नाही आपल्याला. या खिरीसाठी तांदूळ थोडेफार मोठे मोठे ठेवायचे. तर इकडं दूध आणि थोडंसं पाणी मिक्स करून मी गरम करायला ठेवलेलं आहे. जोपर्यंत हे गरम होत आहे तोपर्यंत मी बाहेर नेऊन तांदूळ वाटून आणते, कारण मिक्सर मी इथंच लावते. पण लाईट गेलेली आहे आणि इन्व्हर्टरचं कलेक्शन इथं नाही आहे, म्हणजे त्या प्लगमध्ये नाही आहे. डायरेक्ट लाईटांना कलेक्शन दिलेलं आहे, पण कुणाही प्लगमध्ये दिलेलं नाही, कारण आपण तिथं फ्रीज वगैरे लावतो ना, त्या हिशोबानंच ते मध्ये कलेक्शन दिलेले आहेत. कारण आपण घाई गडबडीमध्ये लक्षात राहत नाही की इन्व्हर्टरवरती चालू आहे, बटन बंद करायचं आहे, तितकं ध्यान राहत नाही. म्हणून ते फक्त पलक जिथं आहे तिथं दिलेलं नाही, फक्त हॉलमध्ये मात्र सगळ्या पलकमध्ये इथं इन्व्हर्टरचं कलेक्शन आहे. म्हणून मी बाहेरही मिक्सर लावलेला आहे आणि तांदूळ मी वाटून घेतलेले आहेत. एक तर आज खूपच लेट झालेला आहे आणि त्यामध्ये लाईट पण गेलेली आहे. तर असं इकडे मी तांदूळ वाटून आणलेले आहेत आणि दूधही गरम झालेले तोपर्यंत. तर या गरम गरम दुधामध्ये तांदूळ टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याकडे कस्टर्ड पावडर असलं ते पण टाकू शकता, छान फ्लेवर येतो. पण कस्टर्ड पावडर संपलेलं आहे म्हणून मी फक्त हे तांदळाचं जे वाटण केलेलं आहे ते टाकणार आहे. ही खीर पण खूप छान बनते. आणि तसं तर आपण देवीला आता दररोज वेगवेगळ्या प्रकारची खीर बनवतो, म्हणजे नैवेद्य थाळी बनवतो. पण मी तर फक्त खीरच बनवते, कारण स्वयंपाक बनलेला आहे, अगोदर सगळ्यांचं जेवणही झालेलं आहे. जास्त आता काही बनवेल तर कोणी खाणार नाही आहे, म्हणून मी फक्त खीरच बनवत आहे. तर दूध गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे वाटण केले तांदूळ टाकायचे आहेत आणि इकडे मी ड्रायफ्रूट पण घेतलेले आहेत. म्हणजे खिरीमध्ये मेन तडका द्यायचा आहे आपल्याला, त्यानंच खिरीला टेस्ट खूप छान येतो. तर इकडं पूर्णपणे तांदूळ मी टाकलेले आहेत आणि संग आपल्याला परतून घ्यायचं आहे. म्हणजे थोडा वेळ आपण असंच ठेवलं तर गुठळ्या बनतात यामध्ये. तर बघू शकता इकडं गुठळ्या बनतच होत्या. छान मी मिक्स करून घेतलेला आहे. आणि अगोदर आपल्याला पातळ वाटते खीर, पण जसं शिजायला लागलं तसं थिक होते. म्हणजे फक्त अर्धी वाटी तांदूळ मी यामध्ये टाकलेले आहे, त्यापेक्षा जास्त नाही टाकले, तरी पण खीर खूपच थिक झालेली होती. तर एक सलग चमचा फिरवत आपल्याला खीर शिजवून घ्यायची आहे. आता टाकूया चवीपुरतं मीठ, साखर शेवटला टाकायची आहे. अगोदर मी फक्त मीठ टाकलेलं आहे, विलायची पावडर टाकायची आहे आणि ड्रायफ्रूट तळून यामध्ये टाकायचे आहेत. पण त्या अगोदर खीर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. बघू शकता जसं खीर शिजायला लागली तसं ठीक होत आहे. आता अचानक पाहुणे आले त्यावेळेत स्वीटमध्ये काय बनवायचा विचार येतो आपल्याला, की काय बनवायचं, झटपट काय होतं. तर त्यावेळेत आपण ही खीर बनवू शकता, खूप छान टेस्टी बनून तयार होते. तर मी अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे आणि खीर छान थिक होत आहे. म्हणजे जशी शिजत आहे तशी थिक होत आहे. आता मी इकडे घेतलेले ड्रायफ्रूट, जसं काजू घेतलेले आहेत, मनुके घेतलेले आहेत आणि सगळे डबे मी संग ठेवत आहे, कारण खूप पसारा होतो. आत्ताच मी सगळा पसारा आवरलेला आहे. तर आता आणखीन पसारा होईल तर मग परत मी ते काढत बसेन, पूजेला मला लेट होणार आहे, म्हणून संग ठेवलेला आहे. आणि किचनची कामं संग केली तर ठीक वाटतं, नाहीतरी खूप पसारा होऊन जातो इथं, कारण किचन म्हणजे एक पसाराचं घरच आहे. किती आवरत गेलो तितकं कमीच आहे. तर इकडे मी तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तूप घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट टाकलेले आहेत.
तुम्ही विचारत होता की ते तडका पॅन कुठून घेतला आणि कितीला पडलेला आहे. तर हे 350ला पडलेलं आहे, मी ऑनलाईन मागवलेलं आहे. तर इकडे बघू शकता तुपामध्ये हे ड्रायफ्रूट मी छान फ्राय करून घेतलेले आहेत, म्हणून की छान फुललेले आहेत, काजू पण छान तळलेले आहेत. तर हे तडका आपल्याला खीरमध्ये टाकायचा आहे. तर हा आहे मेन तडका. खूप छान टेस्टी खीर बनवून तयार होते. तर इकडे बघू शकता खीर किती थिक बनवून तयार झालेली आहे. म्हणजे अगोदर खूपच पातळ वाटत होती पाण्यासारखी, पण जसं शिजत गेली ना तसं थिक होते. पण काही नाही, आपल्याला जास्त थिक वाटत असली ना तर आणखीन आपण दूध गरम करून यामध्ये ॲड करू शकता. एकदम छान आणि टेस्टी खीर म्हणून तयार झालेली आहे. तर अगोदर मी देवीसाठी नैवेद्य काढून घेतलेले आहे प्लेटामध्ये आणि आता पूजा करायला सुरुवात करूया. तर काल मी शेवायचं नैवेद्य बनवलेलं होतं, ते अगोदर काढून घेतलं आणि जी अगोदरची फुलं आहेत ते पण मी काढून घेतलेली आहे सगळी. आणि आता देवीला पाणी घालूया आणि पूजन करून घेऊ. आणि देव तर उचलायची नसतात, देवांना फक्त फुलांना पाणी शिंपायचं, हळदी कुंकू वाहायचं, फुलं वाहायचे आहेत, दिवा धूप लावून घ्यायचे आहे, ओवाळून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला 9 दिवस देव उचलायचे नसतात, परडी उचलायची नसते, जागेवरतीच पूजन करायचं आहे. तर मी कोळसाही ठेवलेला आहे गॅसवरती, म्हणजे जोपर्यंत कोळसा पेटतो तोपर्यंत मी पूजा करून घेते. म्हणजे ऊद घालण्यासाठी आपल्याला कोळसा जे इस्तो आहे ते पाहिजे. आपल्याकडे गाईच्या शेणाची गौरी असली तर खूपच छान आहे, पण नाही आहे म्हणून मी कोळसाच अशा पद्धतीने पेटवून घेते आणि त्यावरती ऊद घालत आहे. म्हणजे देवीला उदाचाच मान असतो. तर इकडं दीप प्रज्वलित केलेलं आहे, धूप लावून घेतलेले, म्हणजे अगोदर रोजची देवपूजा झालेली आहे. आणि आता मी देवीला पाणी घालत आहे. तुळशीपूजन उंबरापूजन करून आलेले आहे, म्हणजे सगळी पूजा झालेली आहे. आता मी देवीची पूजा करून घेते निवांत. पाणी घातलेलं आहे आणि जे आपण आतमध्ये लोटकं ठेवलेलं आहे ना ते अगोदर मी भरून घेतलं आणि हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे. आणि फुलाचा हार जे बनवले ते फुलारीला अशा पद्धतीनं घालायचं आहे. म्हणजे आज 4थी माळ आहे. तर सर्व ताईंना 4थ्या माळीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी नवरात्र. हे 9 दिवस ना सगळ्या ताई खूपच बिझी असतात. म्हणजे ज्या दिवशी जे कलर आहे त्या कलरची साडी घालणं, नटणं, आणि काही ठिकाणी तर गरबा प्रोग्राम असतो, तिथं पण जायचं असतं. तर इथं पण बस स्टॉपला देवी बसलेली आहे, तिथले मेंबर या आहेत, पण मला एक दिवसही जाणं होईना, कारण आरती होते संध्याकाळी 7:15 वाजता. मग त्यावेळेत बाबा जेवण करायला येतात, मग मला स्वयंपाक हे ते असं असतं की जाणंच होत नाही. आणि इथून थोडंसं लांब पण आहे. तर या कामाच्या धावपळीतच एक दिवस वेळ काढून मी जाणार आहे देवीच्या दर्शनाला, कारण ही धावपळ तर आपली दररोजच असते, त्यामध्येच वेळ काढणं गरजेचं आहे. आणि असं होतं ना, आपण बाकीच्यांना आवरून येतो, स्वतःचं आवरून निघायचं खूप मोठा प्रश्न येतो, 5 मिनिटे बाहेर जायचं खूप मोठा प्रश्न येतो की हे कधी आवरणार, ते कधी आवरणार, आणि मी रेडी कधी होणार आणि जाणार, एक प्रश्न नसता आपल्या डोक्यामध्ये कुठंतरी जायचं म्हणल्यानंतर. तर देवीची पूजा करून घेतली, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, माळ वाहिलेली आहे, आरती करून घेतली, कापूर वाळून घेतलेला आहे, धूप वाळून घेतलेले आहे, ऊद घातलेला आहे. म्हणजे माता राणीची पूजा कंप्लीट झालेली आहे. आता नैवेद्य दाखवू, घंटी वाजून घेऊ आणि देवीचं मनोभावे दर्शन करून घेऊ. आणि जी पुढची काम आहे ते इथून सुरू होणार आहेत, पण अगोदर मी जोगवा मागून घेते. तर ही आहे आजची देवपूजा. पूजा झाल्यानंतर खरंच खूप छान वाटतं, मनाला एक वेगळीच प्रसन्नता असते. किती कामाची घाई गडबड असो, किती मूड ऑफ हो, देवपूजा झाली, घरामध्ये दीप प्रज्वलित झाला, धूप लावली, खूप छान वाटतं. असं वाटतं की आपण घरात नाही मंदिरात आहोत, इतकं प्रसन्न वाटतं. तर पूजा झालेली आहे. आता किचनमध्ये मी काय करत आहे, तर मी परत स्वयंपाक बनवत आहे. आता तुम्ही म्हणसाल स्वयंपाक तर बनवला, तरी सगळ्यांचं इकडचं जेवणही झालेलं आहे, आता परत का स्वयंपाक बनवत आहेस. तर माझे बाबा आलेले आहेत आणि बहिणीचा नवरा पण आलेला आहे. अगोदर काही मला यायचं माहिती नव्हतं, मी माझ्याच कामात मग्न होते, पण अचानकच आले. आता परत मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि बाबांच्या पायाला मार लागलेला आहे. तर ते मार कसं लागलं काय नाही ते सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट मला शेअर करायची आहे. म्हणजे आपल्या जे समाजाचं जे सिस्टम आहे ना ते खरंच बघा खूप विचित्र आहे, खूप विचित्र आहे. एखादी व्यक्ती जर कुठंतरी पडला, ॲक्सिडेंट झालं तर कोणी उठवायला येत नाही, तसं झालेलं आहे. परवाच्या दिवशी रात्री बाबांचा ॲक्सिडेंट झालं. एका बाईकवाल्यानं बाबांना मागून येऊन धक्का दिला आणि तो पळून गेला. जसं बाबा खाली पडले तर त्यानं उठून बघितलं सुद्धा नाही की ते पडलेले आहे, त्यांना कुठं मार लागलेला आहे, काय झालेलं आहे. उठून त्यानं बघितलं नाही. बाबाला फक्त आवाज येत होता पण उठता येत नव्हतं. इतकी भयानक परिस्थिती झालेली होती. म्हणजे टायमिंग जे होतं ना 6:30 पावणे 7चं टायमिंग होतं. मी अगोदरच फोन लावून बोललेली होती आईला आणि बाबांना, दोघांनाही बोललेली होती. दोघेही शेतात आहेत, सोयाबीन काढत आहेत. आता सोयाबीनची राशी चालू आहे सगळीकडे, तर शेतात तीच कामं चालू आहेत. दिवसभर सोयाबीन काढले आणि दिवस मावळल्यानंतर सगळेजण घरी जायला निघाले आणि शेत थोडंसं दूर आहे म्हणून सोनल आणि आई एसटीनं घरी गेलेले आहेत आणि बाबा पायी पायी जात होते, कारण म्हशी होत्या त्यांच्यासोबत. थोडासा अंधार झालेला होता आणि ते निवान जसं म्हशी स्पीड चालत नाहीत, निवान चालतात, त्यामुळे बाबांचं टायमिंग जे आहे ना ते थोडंसं अंधार करूनच जातात घरी. आम्ही किती वेळाही म्हणलेलं आहे त्यांना की लवकर जात जा,
तरी पण ते म्हशी चलत नाही, त्यामुळे निवांत जात होते. आणि तेवढ्यात एक बाईकवाले इतके स्पीडमध्ये गाडी घेऊन आला. अगोदर तर त्यानं म्हशीला हाणलं, नंतर बाबाला हाणलं आणि तो उठून पळून गेला. आणि बाबा इतक्या लांब जाऊन पडले ना, म्हशी एकीकडे आणि बाबा एकीकडे, आणि बाबा कल्पनाला बोलत होते असं म्हणत होते. तर ते मोबाईलसुद्धा जाऊन इतका लांब पडला की त्या मोबाईलचे तुकडे होऊन गेले. तर अशी परिस्थिती त्यांची झाली. म्हणजे त्यांना सगळा आवाज येत होता पण उठता येत नव्हतं आणि कोणी दिसत नव्हतं. तिथे इतका अंधार होता आणि त्यामध्ये ते बाईकवाल्यानं ठोकून तो पळून गेला. तर हे सगळं बघून मला असं वाटतं या जगामध्ये माणुसकी नाही आहे. इतकं कटीकापर कसं होऊ शकतं एखादी व्यक्ती की बाईकनं स्वतःच हाणला आणि उठून पळून गेला. बघायचं तरी कर्तव्य आहे ना, ते माणसाला काय झालेलं आहे, पडलेलं आहे, कुठं लागलं का, काहीतरी अवघड जागेत लागलं आहे का, दवाखान्याला घेऊन जावं, काय झालं, किंवा कुणाला तर बोलवून सांगावं. इतकीसुद्धा माणुसकी या जगामध्ये राहिलेली नाही आहे. खरंच हे सगळं बघून खूप भीती वाटायला लागलेली आहे. आणि गरिबाची तर यामध्ये बघा गतीच होऊन जाते. तसंच झालेलं आहे बाबांचं. ते मोबाईलसुद्धा नको कोणाला फोन लावण्यासाठी, त्याचा चुरा होऊन गेलेला होता. त्यांची परिस्थिती अशी त्यांना उठता येत नव्हतं. तर थोडा वेळ बाबा तसेच पडून राहिले, कारण काहीच पर्याय नव्हता. मग थोड्या वेळानं उठून ते लंगडत ते मेडिकलला गेले, कारण गावामध्ये दवाखाना नाही ना, डॉक्टर नाही आहे, असं गावामध्ये परिस्थिती आहे. फक्त एक मेडिकल आहे. तर तिथं बाबा लंगडत गेले. आईलासुद्धा माहिती नाही. नंतर आईला माहिती झालं, कारण आई अगोदरच घरी गेलेली होती. नंतर हे सगळं मला माहिती झाल्यानंतर मला खूप दुःख झालं. थोडा वेळ असं वाटलं की या जगात माणुसकीच नाही आहे. हे अशी परिस्थिती व्यक्तीची होते ना की तिथं मरून पडलं तरी पण कोणी बघायला उठवायला येणार नाही, कारण त्याच्यावरती येतं ना ते. या समाजामध्ये रूल्स असे लागू केलेले आहेत ना की कोणी कुणाची मदत करायला भीतो आज, कारण ते त्याच्यावरती येतं. म्हणून तो व्यक्ती पळून जातो आणि जे पडलेला आहे तो तिथंच मरून पडला तरी पण कोणी बघायला येत नाही, कारण ते त्याच्यावरती येतं. म्हणून कोण कुणाची मदत करत नाही. तर थोडक्यात गेलं ताईनो, फक्त बाबांच्या पायाला मार लागलेला आहे. नाहीतरी आज आमची काय गती झाली असती मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तर बाबा गेलेले होते पाय चोळून घेण्यासाठी, म्हणजे एकाच पायावरती भार पडला ते आणि पाय मुरपलेला आहे. त्यांना चलताच येत नाही, जसं तुम्ही बघितलेलं आहे. अजिबात चलता येत नाही त्यांना, पायावरती भार टाकता येत नाही. दुसऱ्या पायाला मार लागलेला आहे आणि एक पाय मुरपलेला आहे पूर्णपणे. तर ते गावामध्येच पाय चोळून घेतलेले आहेत, तरी पण काही फरक पडलेला नाही. म्हणून इथं जवळपास एक गाव आहे, तिथं जाऊन ते पाय चोळून घेऊन आलेले आहेत आणि येते वेळेस घरी आलेले आहेत. अगोदर मला माहिती नव्हतं यायचं आणि ते गेलेलं पण माहिती नव्हतं. म्हणजे अगोदर मी फोन लावलेला होता बाबांना, दिनेशच्या पप्पाने फोन लावलेलं होतं की आपण सगळेजण उदगीरला जाऊया आणि तिथं ट्रीटमेंट घेऊया, कुठं गुपित मार लागलेला असला वगैरे. तर म्हणजे लागल्यानंतर समजत नाही पण नंतर त्रास होतो, म्हणून या म्हणत होते. पण बाबा म्हणत आहेत की गावामध्ये मी दाखवलेलं आहे आणि तितकं काही त्रास नाही आहे, मला फक्त पाय मुरपलेला आहे आणि त्याचाच त्रास त्यांना होत होता. म्हणून आज ते पाय चोळून घ्यायला गेलेले होते आणि जाता जाता माझ्याकडे आलेले आहेत आणि खूपच लंगडत चलत आहेत. मला बघून खरंच खूप दुःख वाटत आहे. शब्दात मी तुम्हाला सांगू शकत नाही माझ्या मनाला आज काय वाटत आहे. मला असं वाटत आहे, खूप वेळा हे विचार येत आहे की माणुसकी आहे की नाही. एखादी व्यक्ती पडलेला आहे तर त्याची मदत करण्याऐवजी पळून जातात. हे काय सिस्टम आहे या जगाचं, खूप हे वाटत आहे. म्हणजे ही परिस्थिती उद्या चालून आपल्यावरती येते, आणखीन एकावरती येते. तर एकूण एकाची मदत नाही केली तर काय होणार आहे, काय गती होणार आहे. तर या समाजामध्ये काय हे सिस्टम लागू केलेले आहेत की कोणी कुणाची मदत करत नाही. तर असो ताईनो, या समाजाबद्दल किती सांगितलं तितकं कमीच आहे. तर बाबा बसले बाहेर, कारण करमत नाही. दिनेशचे पप्पा घरी पाठवले यांना. त्यांचा विचार होता की बाबा 2 दिवस इथंच राहतील. मला पण सांगितले होते की बाबांना इथंच ठेवून घे, पाठवून देऊ नको. पण बाबांना इथं अजिबात करमत नाही, कारण गावाकडे राहिलेले आहेत आणि गावाकडे कसं असतं, मारुतीच्या मंदिरावर जाऊन बसले की सगळेजण येतात आणि त्यांची मीटिंग चालू असते, कुण्या शब्दावरती चर्चा चालू असते. तसं त्यांचं दिवस जातो तिथं. आणि नाहीतरी शेताकडची कामं असतातच. बाबा बसून राहत नाहीत, बसून राहायला आवडत नाही. पण पाय मुरपलेला आहे, चलता येत नाही, बाहेर टाकता येत नाही, तरी पण तिकडे गेल्यानंतर बाबा शांत बसणार आहेत. तसंच पाय वडत का होईना शेताकडे जाणार असं आहे. म्हणून हे म्हणत आहेत की 2 दिवस इथंच ठेवून घे, म्हणजे थोडासा आराम भेटेल त्यांना. तिथे गेल्यानंतर परत कामाला लागतील. म्हणून यांनी बाबांना घरी पाठवलेलं आहे. पण बाबांना इथं अजिबात करमत नाही आहे, कारण त्यांचं विचार एकच की आता शेताकडे सोयाबीन काढून ठेवलेलं आहे, वातावरण असं होत आहे, पाऊस येत आहे, सोयाबीन भिजतं, ते भनीम लावून ठेवायचे आहे, वरती झाकायचं आहे, मशीना शेताकडे न्यायचं आहे. इतके कारणं सांगतात. एकतर व्यवस्थित चालता येत नाही, पण त्यांना ही सगळी कामं करायचीच आहेत, कारण केलेले थोडंसंही बसावंसं वाटत नाही यांना. आणि वरून पद पाणी चालू आहे, म्हणजे एका पायाला मार लागलेला आहे. त्यामुळे भात वगैरे हे ते आता काही खायचं नाही, म्हणजे 4 दिवस पद केल्यानंतर लवकर ते कमी होणार आहे. म्हणून मी पण स्वयंपाक असा बनवला, म्हणजे बाबा काही नाश्ता वगैरे करून गेलेले नव्हते घरातनं. त्यामुळे आल्यानंतर अगोदर मी रागी बनवून दिली, म्हणजे जे नाचणीचं पीठ असतं ना त्याची मी आंबील बनवून दिली त्यांना. ते खाल्लेले आहेत. मग त्यानंतर थोडा वेळ बाहेर बसले, म्हणजे करमत नव्हतं त्यांना. बघू शकता कसं चलत आहेत. बघून खूप दुःख होत आहे, डोळ्यातनं पाणी येत आहे. इतकं दुःख वाटत आहे ना मला. ज्यानं पाडलेलं आहे खरंच त्याचं कधीच नीट होणार नाही.
त्या व्यक्तीनं पाडलं, माणसाला गलती होते ती मी मानते, पण उठून बघण्याचं तर कर्तव्य आहे ना त्याचं, की ते पडलेले आहे, त्यांना कुठं मार लागलेला आहे का नाही, का पळून जायचं ही कुठलं सिस्टम आहे. एक तर येऊन पाडला. बाबा म्हणत होते मी साईडनं जात होतो, त्यानं साईडला येऊन पाडलेला आहे. इतकी मोठी चूक करूनसुद्धा तो पळून गेला. पण त्याला कोणी बघितलेलं नाही आहे, म्हणजे अंधार होता, जवळ कोणीच आसपास कोणीच माणूस नव्हता असं म्हणत होते बाबा, फक्त एकटेच होते हे, त्यामुळे कोणीच त्याला बघितले नाही. पण थोडंसं तरी माणुसकी असते ना, स्वतःच्या जीवाला तरी लाज वाटते ना त्याला, की एक वेळा उठून तरी बघावं की त्याची काय परिस्थिती आहे त्या व्यक्तीची पडलेल्या. इतकी माणुसकी असेल की नाही त्याच्याकडे. खूप मनाला संताप होत आहे माझ्या. तर असं ताईनो, जसं मी हे शब्द बोलत आहे ना, खूप संताप होतो आहे मला आणि डोळ्यावाटी पाणी येत आहे, त्यामुळे माझं बोलणंही व्यवस्थित येत नाही आहे. तर असो, इकडं आता मी सगळ्यांना जेवायला वाढत आहे. तर बाबांना पत पाणी आहे, त्यामुळे हे तांदळाची खीर मी काही बाबाला देत नाही आहे. त्यांच्यासाठी मी वेगळी भाजी बनवलेली आहे. दिनेशला मी दोडके आणायला लावलेले होते, पण दोडके भेटले नाही असं म्हणत होता, म्हणजे दुपारी काही भेटत नाही म्हणून दुधी घेऊन आलेलं आहे. तर दुधीला मी फक्त लसणाची फोडणी देऊन खालीवरी केलेली, पाणी वगैरे टाकलेलं नाही ना, कुठले चटणी टाकलेले आहेत. त्यामध्ये एकदम साधी सिंपल भाजी बनवलेली आहे, कारण बाबांना पत पाणी आहे त्यामुळे. आणि ज्वारीच्या भाकरी, म्हणजे ज्वारीमध्ये मी तांदूळ घालून दळून आणलेलं होतं, तर त्या पिठाच्या भाकरी मी बनवल्या नाही आहेत. पीठ मी घेऊन आले शेजारच्या ताईकून, फक्त ज्वारीचा, आणि त्याच्या भाकरी बनवल्या मी. बाबा चपातीही खात नाही, त्यांना चपाती खावीशी वाटत नाही, म्हणून मी भाकरीच बनवलेल्या आहेत. आणि इकडे सगळ्यांना जेवायला वाढलेले, म्हणजे कल्पनाचा नवराही आहे, दिनेश आहे, आणि हे इतक्या लवकर जेवण करणार दिनेशचे पप्पा, कारण त्यांचा रविवारचा उपवास आहे. तर दुपारी 2 वाजता ते जेवण करतात, म्हणून मी अन्नच वाढलेला आहे. आणि बाबाही बाहेर गेलेले आहेत, म्हणजे सकाळी त्यांचं जेवण झालं आणि गेलेत, आता लवकर येणार नाही ते पण. तर सगळ्यांना इकडे जेवायला वाढलेलं आहे. जसं मी तांदळाची खीर बनवली, चपात्याही बनवायचा विचार होता, पण चपाती खायला कुणालाच आवडत नाही, त्यामुळे मी ज्वारीच्या भाकरीच बनवल्या सगळ्यांसाठी. बाबांसाठी दुधीची भाजी, वरण, आणि सकाळी मी मिक्स डाळीची भाजी बनवलेली होती, ते बाबांना दिलेली नाही, कारण त्याचं पण पत आहे, म्हणजे मसुरीची डाळ वगैरे खायचं नाही. आणि बाबांच्या पायाला पट्टी पण दिलेली आहे. तर जेवण खाणं झालं, थोडा वेळ बसले राहावा म्हणत होते, पण बाबा राहिले नाहीत, कारण त्यांना इथं करमत नव्हतं, म्हणून ते आत्ता परत गेलेले आहेत. ते गेल्यानंतर दिनेशचे पप्पा आल्यानंतर खूप घरदा करत होते, की ठेवून घे म्हणलं होतं, तू परत का पाठवलं. तर बाबा राहतच नव्हते, कसं ठेवून घेणार मी, गेलेले आहेत. मला पण खूप वाटत होतं की 2 दिवस ठेवून घ्यावं, पण त्यांना करमत नाही इथं, त्यामुळे ते गेलेले आहेत. तर येते वेळेस ॲपल वगैरे घेऊन आहेत. तर हे पण एका ताटलीत काढून ठेवलं, आणि ड्रायफ्रूट घेऊन आलेले आहेत, खोबऱ्याचं तेल संपलेलं होतं, ते हे सगळं घेऊन आलेले आहेत. तर सगळं मी काढून ठेवते, पण त्या अगोदर ही जी मदन आहे ना, म्हणजे घट बसवण्यासाठी मी घेतलेलं होतं, तसंच ठेवले टोपल्यात तेव्हापासनं. तर ते आता मी सगळं या कुंड्यात घालत आहे थोडंफार, म्हणजे कुंड्यातली माती पाणी दिल्यामुळं खूप काही अशी पाण्यासोबत गेलेली आहे. तर थोडंफार सगळ्याच कुंड्यामध्ये मी हे माती टाकत आहे. मला आणखीन दळण करायचं आहे. आणि ऊन पण आज छान आहे, म्हणजे मॉर्निंगला पाऊस येत होता, पण आता वातावरण ठीक झालेलं आहे. आणि एक टेन्शन, म्हणजे बाबा म्हणत होते की सोयाबीन काढून रानावरती ठेवलेलं आहे, पाऊस ते सगळं भिजून जाणार आहे. तर बघू शकता सगळ्या कुंड्यात मी माती टाकलेली आहे.